तर काय म्हणता भावांनो, सगळ्यांना मनापासून जय भीम. आज जायचं होतं आपल्याला अंबाडा, कारण की आलं तर आपल्याला जेवण करायचं आमंत्रण. आणि तुम्हाला माहित आहे की आपण कधीच कुठे एकटं जात नाही. म्हणून का निघालो सार्थकच्या घरी जासाठी. इथं पोहोचल्यानंतर सार्थकचा विषय तर अलगच राहते. नेहमी चड्ड्यावर राहतेस आणि आंघोळ पण करायची होती. मग काय, तिथूनच जितू आला. म्हटलं चला आता आपण दोघंच जण जाऊ. मग निघालं बाबा घरच्या सण जासाठी. मग काय, सार्थक पण आला. आणि आपल्याला जायचं होतं पैदल नाही, गाडीनं. मग काय गाडी केली चालून, निघालं बाबा जायसाठी. जिथून दिलं मध्ये थांबून थांबा म्हणते, कोणाचं तरी कॉल आला बोलू द्या म्हणते. त्याच्यानंतर काय निघाला बा आपण डॅमपाशी. इथं पोहोचल्यानंतर पाहतो तर पाणी काही इतकं नव्हतं. मग काय बा फायनली पोहोचलो इथं. सगळ्यात पहिले गाडी लावल्यानंतर आपण गेलो विहारामध्ये. भगवान बुद्धाच्या पाया लागल्यानंतर आपण पाहिलं विहार. ते इथचं पण विहार इतकं मस्त सजवलं की बस भावांना विचारूच नका. काका म्हणून राहिली ती इथं गाणं. त्याच्यानंतर काय विहाराच्या बाहेर निघालो, इथं चालू होता स्वयंपाक आणि लोक बसले होते जेवण करायला. आणि तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या ग्रुपमध्ये नवीन पोरगा सामील झाला, म्हणजेच कबीर. आणि ह्या आपला फोटोग्राफर आहे. ह्या दोघांची काढणं चालू होती रील. त्याच्यानंतर का भाऊ आपण जेवण वगैरे केलं आणि 20च्या स्पीडने निघालो डायरेक्ट घरच्या रस्त्याने जासाठी, कारण की आपल्याला झाला टाईम. म्हणून आजसाठी इतकंच. भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये. टाटा आणि बाय बाय.